ओळख पाहू. रवी, अरे बापरे, तुम्ही सगळे इथे काय करताय? ताई, तू आज शाळेत का नाही आलीस? आम्ही सर्वजण तुझी वाट बघत होतो ना, माहितीये तुला. आय एम सो सॉरी बाळा. ताई, आम्हाला वाटलं तू दरवर्षी आमच्यासाठी रिझल्टला चॉकलेट आणतेस, तसं या वर्षी सुद्धा आणशी. मी येणार होते पण नाही जमलं, म्हणून आम्ही चाललोय तुला भेटायला. मुलांना वाटलं की तुला मस्त सरप्राईज द्यावं. मग कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त आहे. खरंच बरं झालं तुम्ही आलात. मी मुलांना खूप मिस करत होते. मला वाटलंच होतं तू मिस करत असशील म्हणून तर आलोय आम्ही. थँक्यू सो मच सखी. अगं थँक्यू काय, तसंही मुलांना तुला भेटायचंच होतं. आणि आता आपली आणि मुलांची भेट 2 महिन्यांनीच झाली असती, म्हणून मग फोन न करता सरळ सगळ्यांना इकडे घेऊन आले. खरंच बरं केलं. ताई, हे बघ मला ए ग्रेड मिळालाय. अरे वा, बघू. ताई, मला पण ए मिळालंय. व्हेरी गुड. वा, गुड बॉय. व्हेरी गुड. असाच अभ्यास करायचा. आणि आता सुट्टी आहे ना, मग भरपूर मजा करायची, भरपूर खेळायचं आणि वाचन पण करायचं. काय हो ताई. समृद्धी, तुला काय झालं? काही नाही. मनवा बघ ना, सगळ्यात जास्त मार्क्स तिला मिळाले आणि सकाळपासून तोंड पाडून बसली. काय झालं बाळा? मला नाही सांगणार ताई, मला सुट्ट्या नकोय. का? ताई, 2 महिने सुट्टी मिळाली म्हणजे मला तुला भेटताच येणार नाही. मला तुझी खूप आठवण येईल. कर्नल साहेब. हा कर्नल साहेब, बोला. मोहनराव, कामात नाही आहात ना? आहे थोडा कामात, पण ठीक आहे ना, तुम्ही बोला ना. सॉरी, असं अचानक फोन केला तुम्हाला. काय कर्नल साहेब, आता सॉरी वगैरे म्हणून तुम्ही मला फार लाजवू नका. बोला ना. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा हा, बोला. मोहनराव, त्या दिवशी तुम्ही घरी आलात, पण आपलं नीट बोलणं झालं नाही. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्या दिवशी नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला तेच लक्षात आलं नाही आमच्या. नाही हो, फार काही नाही तसं. तुम्ही घरी येऊन माफी मागून गेलात, ते मला फारसं काही पटलं नाही, एवढंच सांगायचं होतं. नाही, ते तुम्ही सांगितलं, पण तुम्हाला काहीतरी सुचवायचं होतं. हा, म्हणजे सुचवायचं तर होतं, पण तुम्ही मनवाशी बोला ना. काय सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला थेट सांगू शकत नाही. मोहनराव, तुम्ही मला थेट सांगितलं तरी मी कोणाला काही सांगणार नाही. कसं आहे ना कर्नल साहेब, मला एक मुलगी आहे हो. आणि बाप म्हणून काळजी वाटते मला देखील. मला सुद्धा माझ्या मनूची काळजी वाटत होती, म्हणून मी तुम्हाला फोन केला. मग तुम्ही असं करा ना, मनवाला घरीच बोलवा ना काही दिवस आणि शांतपणे बोला तिच्याशी. मी समजलो नाही. नाही म्हणजे तुम्हाला जरा व्यवस्थित शांतपणे बोलता येईल एवढंच, बाकी काय. मला पण तेच वाटत होतं, पण हा, पण राजवीरला काय वाटेल असं वाटलं असेल ना. तो काय म्हणेल, तिला परवानगी देईल का जायला? आहे ना, मी ओळखतो ना राजवीरला. या घरात त्याच्या परवानगीशिवाय पानही हलत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कर्नल साहेब, ह्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. मोहनराव, तिथे घरी नक्की सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे ना, मनवा सोडून. तर तुम्ही काळजी करू नका, मी आहे इथे. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
हा जरा काही गोष्टी समजायला तिला वेळ लागेल एवढंच. काही गोष्टी म्हणजे हा म्हणजे राजवीरला स्वीकारलंय ना तिने, मग सहन सुद्धा करावं लागेलच ना. काय सहन करावं लागेल? तुम्ही कशाबद्दल बोलताय? हॅलो हॅलो कर्नल साहेब, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो. ताई, तुझं घर किती मोठं आहे आणि किती छान आहे. थँक्यू. बरं मला सांगा, तुमचे सुट्टीतले काय प्लॅन्स आहेत? ताई, मी तर महिनाभर गावी जाणार आहे. अरे वा, मग गावावरून आमच्यासाठी काय आणणार आहेस? काय आणू? आंबे. चालेल. चालेल. ठीक आहे, आंबे आण. राजवीर सर आले. अरे राजवीर, आज तुम्ही लवकर आलात? काय यायला नको होतं. नाही म्हणजे खूप लवकर आलात ना, म्हणून म्हटलं. सकाळी तुमचा मूड ऑफ होता, मग चॉकलेट आणि बुके आणले होते तुमच्यासाठी, तुमचा मूड ठीक करायला. पण तुमचा मूड तर ऑलरेडी ठीक आहे. अहो बघा ना, सगळी मुलं आलेत रिझल्ट घेऊन. हे घे. थँक्यू सो मच. या ना तुम्ही पण मुलांना भेटा. चला. हो चला ना, चला. हे बघा कोण आलंय तुम्हाला भेटायला. जीजू, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. ताई, हे चॉकलेट्स आमच्यासाठी आहेत ना? ताई, आम्हाला पण दे ना. हो या सगळ्यांना मिळणार आहे, तुमच्यासाठीच आहे. हे घ्या. ताई, मला लाल. राजवीर, जॅकेट असं खाली का टाकलं? बाय द वे, तुमचं सरप्राईज खूप आवडलं मला. थँक्यू. बुके सुद्धा देऊन यायचा होता ना मुलांना. पण तुम्ही माझ्यासाठी आणलाय ना बुके? मग चॉकलेट सुद्धा तुमच्यासाठी आणले होते पण मामी. हो, पण एवढी चॉकलेट्स मी थोडी ना खाणार होते. मग आणि तुम्ही बघितलं ना, मुलांनी विचारलं ना. मनवा, मुद्दाम करता का तुम्ही? का वागता तुम्ही असं माझ्याशी? तुम्हाला काहीच किंमत नाही ना मी तुमच्यासाठी ज्या गोष्टी करतो त्याची. राजवीर, काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? मुलं इथे कशी आली मनवा? तुम्ही मला म्हणालात शाळेत नका जाऊ, मी नाही गेले. पण मग मुलांना माझी आठवण आली, मग आली भेटायला. पण काय झालंय राजवीर, तुम्ही काय एवढे चिडलात? तुम्हाला खरंच कळत नाही की मुद्दाम करता मनवा तुम्ही? नाही ना, अजूनही कळत नाही ना तुम्हाला? राजवीर, काय झालंय? मुलं घरी कशी येऊ शकतात मनवा? मी तुम्हाला सांगितलं होतं शाळेत जायचं नाही, याचा अर्थ मुलांनी घरी यायचा असा होत नाही. अहो पण ती मुलं मला सरप्राईज द्यायला आली होती. आता 2 महिने आमची भेट होणार नाही म्हणून घरी यायचं. उद्या कोणालाही भेटावं असं वाटेल, मग ते घरी येतील. मला रोज हजारो लोक भेटतात, मी त्यांना घरी घेऊन येतो मनवा. राजवीर, ती मुलं आहे. काय मुलं लावलंय मनवा तुम्ही? हे मोहिते पाटलांचं घर आहे मनवा. इथे कोणी नाही येऊ शकत.
आणि मी तुम्हाला आपल्या घराण्याबद्दल आपल्या इमेज बद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याबद्दल तुम्हाला काहीच सिरियसनेस नाहीये. अहो पण ती परकी मुलं आहेत काय? पुन्हा तेच बोलताय मनवा तुम्ही. ते शाळेचं प्रकरण झालं, मीडियापर्यंत गेलं तरी तरी पुन्हा तुम्ही त्याच चुका करताय मनवा. हे जे तुम्ही वागताय ना मनवा, त्याने मोहिते पाटलांच्या इमेजला धक्का बसेल, लक्षात ठेवा. राजवीर, मी असं कधीच होऊ देणार नाही. मग तरी असं का वागता मनवा तुम्ही? तुमच्यासाठी प्रेमाने मी ती चॉकलेट्स आणले आणि तुम्ही ती मुलांना देऊन टाकली. नाही, चॉकलेट्स मुलांना देण्याबाबतीतला प्रश्नच नाहीये मनवा, पण ज्या वेळेला एखादी गोष्ट मी प्रेमाने तुमच्यासाठी आणतो ती तुम्ही दुसऱ्यांना देऊन टाकतात, कसं वाटेल मला? उद्या तुम्ही माझ्यासाठी एखादी प्रेमाने वस्तू आणली आणि ती मी दुसऱ्यांना देऊन टाकली, काय वाटेल तुम्हाला? सांगा, माझ्याकडे बघा, माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा, कसं वाटेल तुम्हाला? मनवा, तुम्ही इतक्या समजूतदार आहात तरी एकच गोष्ट तुम्हाला सारखी सारखी का समजावी लागते? बरं, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं तरी तुम्ही पुन्हा तेच करता मनवा. राजवीर, असं नाही. तसंच आहे मन. तुम्हाला माझ्या फिलिंग्स बद्दल, माझ्याबद्दल काही वाटणंच बंद झालंय. काय सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला थेट सांगू शकत नाही ना. मग तुम्ही असं करा ना, मनवाला घरीच बोलवा ना काही दिवस आणि शांतपणे बोला तिच्याशी. कर्नल साहेब, ह्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. हा, म्हणजे राजवीरला स्वीकारलंय ना तिने, मग सहन सुद्धा करावं लागेलच ना. अहो, कसला विचार करता एवढा? सांगा ना प्लीज. असं स्वतःला नका ना त्रास करून घेऊ, मला सांगा ना. काय करावं तेच सुचत नाही. काही गोष्टी डोक्यातनच जात नाहीत माझ्या. मनूबद्दल बोलताय ना? हो. तुमचं राजवीरच्या काकांशी काही बोलणं झालं का हो? झालं. मग काय म्हणाले ते? फार काय स्पष्टपणे बोलले नाही, पण आपल्याला काहीही सांगायला ना त्यांना भीती वाटत असेल. भीती कसली वाटायची आहे? आणि मला एक कळत नाहीये, ते स्पष्टपणे का नाही बोलत आहेत? एकदा जरा विचारा ना त्यांना. मी पुन्हा पुन्हा विचारला तर ते मला म्हणाले, मनवाशी बोला. मनवाला कसं विचारणार हो? हो, ते असंही म्हणाले की हवं तर तिला माहेरी बोलून घ्या आणि मग विचारा. असं कसं मनूला अचानक माहेरी बोलवून घ्यायचं? तुम्ही जरा राजवीरशी बोलता का? त्यांच्याविषयी ते बोलले. काय बोलले? मनवाचं लग्न आता राजवीरशी झालंय ना, आता तिला हे सगळं सहन करावंच लागेल. सहन करावं लागेल म्हणजे? असं का बोलतायत ते? मी सुद्धा तेच विचारलं, पण फोन कट झाला. त्यांचं बोलणं मला जरा विचित्र वाटलं. नाही, त्यांना आपल्याला काहीतरी सुचवायचंय, एवढं नक्की. अर्थी ते बोलताना एक गोष्ट बोलले, ते ऐकून मला फार धक्का बसला. कसली गोष्ट? ते म्हणाले की त्यांना असं वाटतं की राजवीरनी मनवाला माहेरी येण्यासाठी बंदी घातली. राजवीरने बंदी घातली? असं कसं होऊ शकतो? मी सुद्धा तोच विचार करतोय आरती. नाही हो, काकांचा काहीतरी गैरसमज नक्की झाला असेल. माझा नाही विश्वास बसत या सगळ्यावर. माझाही विश्वास नाही बसत आहे, पण चौकशी तर करावीच लागेल. असं काय करताय? अशी कशी चौकशी करायची? आरती, काहीतरी करावंच लागणार आहे. चला, जेवून घ्या.
राजवीर प्लीज असं नका करू, थोडं खाऊन घ्या. तुम्हाला माझा राग आलाय ना, मग अन्नावर का राग काढताय? राजवीर राजवीर प्लीज नका ना रागो. राजवीर आय एम सॉरी. मग अशी जे काही झालं तर मी मुद्दाम नाही केलं राजवीर. आय प्रॉमिस असं परत नाही होणार. पण प्लीज तुम्ही चिडू नका ना, बोला माझ्याशी. मला जे बोलायचंय ते ऑलरेडी बोलून झालंय, त्यामुळे प्लीज कुठल्याही गोष्टीचा फोर्स नका करू मला. प्लीज नका ना चिडू, मी सॉरी म्हणाले ना तुम्हाला. सॉरी म्हटलं म्हणजे झालं का सगळं म्हणा? मग हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या, तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य, पण प्लीज असं अबोला नका करू. तुम्हाला माहितीये मला सहन नाही होत. बरं ठीक आहे, मी उठा बशा काढते. काय करताय तुम्ही? नका ना चिडू माझ्यावरती. प्लीज नका रागवत जाऊ. हसताय काय तुम्ही? मला खरंच वाईट वाटलंय. मला खरंच तुमचं सरप्राईज खूप आवडलं. पण मग मुलांनी चॉकलेट्स मागितली, मी कसं नाही म्हणणार होते, म्हणून मग मी देऊन टाकली. मनवा मुलांना चॉकलेट्स दिले त्याबद्दल मला खरंच काही वाटलं नाही, पण ते चॉकलेट स्पेशली तुमच्यासाठी आणले होते ना मी. आय एम सॉरी. मला सांगा, तुम्ही मला सकाळी शाळेत जाऊ नको असं का म्हणालात? तुमची काळजी वाटते म्हणून. पण मला काय होणार आहे? काही होऊ नये म्हणूनच सांगतोय मनवा. हो पण मी सांगितलं ना मनवा. ऐका, आणि आता शाळा किती दिवस बंद आहे? 2 महिने. ओके. आणखी एक विचारू? परमिशन वगैरे मागणार असेल तर अजिबात नाही. सॉरी. बोला. तुम्ही मला माहेरी पाऊल नाही ठेवायचं अशी अट का घातली? तुमचा अपमान झालेला नाही सहन होत मला. त्या दिवशी नितेशने माझा अपमान केला, तुम्ही काय म्हणाल त्याला? जोपर्यंत माझी माफी मागत नाही तोपर्यंत त्या घरात पाऊल ठेवणार नाही बोलला होता ना असं. मग तुम्हाला जसा माझा अपमान सहन होत नाही तसा मला पण तुमचा अपमान सहन होत नाही. बरं ठीक आहे, आता तरी जेवाल ना? तुम्ही भरवलं तर जेवेल नक्की. चला बसा. आता काय? तुम्ही सुद्धा नाही जेवलात ना? मनवा, तुमच्यावर रिस्ट्रिक्शन घालणं तुम्हाला आवडत नाही मला कळत आहे, पण काय करू? एवढ्या वर्षानंतर मी आपलं म्हणू शकतो अशा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, आणि म्हणून स्वतःपेक्षा जास्त काळजी वाटते तुमची. मला तुमच्यापासून लांब नाही जायचंय मनवा. तुमच्या बाबतीत कोणतीच रिस्क नाही घ्यायची मला, आणि मी खेळणार पण नाही. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. तुमची शाळा,
तुमची बाहेरची माणसं तुम्हाला तुमच्या खूप जवळची येतात, पण तुमच्या आयुष्यातली माझी जागा कोणी घेतलेली मला सहन नाही होणार. तुम्ही फक्त माझ्या आहात. आणि आयुष्यभर तुम्ही माझ्या जवळच राहाल म्हणा.